नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना, मजेत ना, आनंदी राहा. आणि आज मी एक विशेष कारणासाठी माझा वॉइस देणार आहे. आम्ही इतर वेळी ब्लॉग जे शूट करतो आणि अपलोड करतो ते वेगवेगळे असतात आणि आजसुद्धा एक वेगळा ब्लॉग आम्ही अपलोड करणार आहोत आणि तो खास आहे. आणि त्यासाठी मी एक स्टार्टिंगचा वॉइस मला द्यायचा आहे, कारण त्याचं कारणही तसं आहे. आपण कोकणकरांचा एक म्हणतात ना, काळजाचा विषय म्हणजे नमन. कोकणची लोककला नमन. आणि असं एक नमन मंडळ आहे ज्याचं नाव आहे आई जीवदानी नाट्य नमन मंडळ विरार मनवेलपाडा. आणि त्या नमन मंडळाचा कुठेतरी एक मी भाग आहे आणि त्यासाठी मी एक खास व्हिडिओ बनवतो आहे. आमच्या नमन मंडळाचा शुभारंभाचा प्रयोग 15 तारखेला शनिवारी समेळपाडा इथे पार पडला. आणखीन खूप म्हणतात ना, खूप गर्दीसुद्धा होती. हाऊसफुल शो झाला. प्रत्येक कलाकारांनी म्हणतात ना मेहनत घेतलेली दिसूनसुद्धा आली. आणि खास व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे आहे की हे एक नमन मंडळ नसून हे एक माझं कुटुंब आहे. ज्या कुटुंबात मी 3 वर्षापूर्वी सहभागी झालो. त्याच्यानंतर मी 3 वर्ष त्या नमन मंडळामध्ये कामसुद्धा केलं आणि आज ह्यावेळी काही माझ्या कामाच्या ह्याच्यामुळे मी काम करत नाही आहे, पण तरीसुद्धा मी त्या नमन मंडळाचा एक भाग आहे. तर खूप आनंद होतो आहे हा ब्लॉग्स अपलोड करताना, कारण जिथे ह्या ह्या कुटुंबाची खासियत अशी आहे, या नमन मंडळाची खासियत अशी की जिथे आमचे प्रयोग झालेत आतापर्यंत, तर आम्ही सर्व आमचे फॅमिलीज सहित घेऊन ते नमन मंडळाचा आस्वाद घेतलेला आणि खूप प्रेम मिळतं ह्या नमन मंडळातून मला. प्रत्येक कलाकार, ह्या प्रत्येक सहभागी झालेला कलाकार असेल त्यानेसुद्धा खूप प्रेम केलं आहे माझ्यावरती, खूप माया करतात अजूनही. आणि या खास वैशिष्ट्य म्हणजे माझी लव्ह स्टोरी जी लग्नात नंतर रूपांतर झालं, तिची सुरुवात आमच्या नमन मंडळापासूनच झाली. सो सर्वांना माहिती असेल, ज्यांना आम्ही नमन म्हणत आहोत त्यांना. सो ब्लॉग टाकण्यामागचं एकच कारण आहे, माझा वॉइस टाकण्यामागचं. सो पुढे तुम्ही बघाल की ह्या सगळ्यांनी जी मेहनत केली आहे नमनासाठी, किंवा 2च दिवस, आम्ही 2 आठवडेच रिहर्सल घेतली कारण खूप दिवस कमी होते. सो तुम्ही बघू शकता त्यांची मेहनत. प्रत्येकाने बाईटसुद्धा दिलेत की ते कोणकोणते कॅरेक्टर्स करत आहेत आणि त्याच्याविषयी थोडक्यात माहितीसुद्धा दिलेत. सो तुम्हाला ब्लॉग बघताना खूप मजासुद्धा येणार आहे. मावशीने उखाणासुद्धा घेतला आहे, तो उखाणासुद्धा नक्की ऐका, तुम्हाला हसायला येईल. आणि ह्या नमन मंडळाचे जे दिग्दर्शक आहेत, ज्यांच्या हातामध्ये ह्या नमन मंडळाची धुरा आहे, आदरणीय पिंकेश बापर्डेकर, ते दिग्दर्शक आहेत ह्या नमनाच्या. आणखीन ढोलकी वादक आदरणीय आपले हरीश बापर्डेकर, आणि आमच्या नमन मंडळाचे सुमधुर आवाजाचे सिंगर, ज्यांच्यामुळे आमच्या नमनाची गाणी इतक्या छान पद्धतीने ऐकू येतात. त्यांचं नाव आहे प्रदीप मिरजोळकर. सो तुम्ही प्रत्येकाने बघा हा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला सांगा नक्की कमेंट करून. जास्त काय मी बोलणार नाही, कारण तुम्हाला जर आता सांगितलं तर तुमची जी रुची आहे ती निघून जाईल. सो त्यासाठीच मी एक ब्लॉग बनवला, कारण तुम्ही बघा, एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद. हॅलो गाईज, वेलकम टू यूट्यूब चॅनल. कसे आहात सर्व? मस्त ना? तर गाईज सकाळीच प्रशांतजींना डब्बा वगैरे बनवून दिला, त्यानंतर स्वतःची कामं केली पटपट आणि मग नंतर संध्याकाळी ॲक्च्युली एका जागेवर जायचं आहे. सो तुम्हाला ते पुढे समजेलच किंवा थंबनेलवरूनच समजलं असेल. खूप एक्साइटमेंट आहे. आता कामावर निघाली आहे. सो कामं वगैरे फटाफट करून प्रशांतजींना भेटायचं आहे संध्याकाळी स्टेशनला, नालासोपारा स्टेशनला, कारण ॲक्च्युली नालासोपारा वेस्टला जायचं आहे आम्हाला. सो गाईज, प्रशांतजी पण मला स्टेशनला मिळालेले आहेत आणि तर त्यानंतर आता आम्ही निघू इथून वेस्टला जायला. खूप मजा येईल गाईज. एंडिंगपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, व्लॉग नक्की बघा आणि खूप प्रेम द्या. आणि आत्ता जिकडे आम्ही जातो आहे तिथली माणसं म्हणता येणार नाही, जिथे आम्ही नमन बघायला जातो आहे, जे नमन मंडळ आहे ते खूप छान आहे गाईज. एका परिवारासारखं आहे. तिथे प्रशांतजींनी पण दोन वर्ष काम केले आहे आणि ती फॅमिली म्हणजे असं नमन मंडळ असं वाटत नाही, ती एक फॅमिली आहे. खूप छान एकमेकांना सांभाळून सगळे काम करतात, आपली कला सगळ्यांसमोर आणतात. तर नक्की आम्ही भेटवून देऊ. तुम्ही नक्की बघा लास्टपर्यंत, एंडिंगपर्यंत नक्की बघा. थँक्यू गाईज. आज नमन आहे इथे नालासोपारा पश्चिमला, आई जीवदानी नमन मंडळ. हे आमची छोटी गवळण, हे मेकअप आर्टिस्ट, हे सगळे, आणि या गवळणी आमच्या.
ह्या आमच्या नमन मंडळामधल्या मेन आर्टिस्ट, मेकअप आर्टिस्ट. बाकी सगळं साडी वगैरे त्याच करतात. काय घातलंय ते वेशभूषा? अहो काय घातलंय ते सांगा. म्हणजे कुठला महादेव म्हणतात, महादेव. पुन्हा निघून जा. नाही नाही, माझ्याशी युद्ध केल्याशिवाय, तुम्ही माझ्याशी युद्ध केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. अरे मुश्का सुरा, रोल काय आहे ह्याच्यात? नमन सांगा. नंदी नंदीचा रोल करतो. नंदीचा रोल करतो. सांगा ना मुलं. बोलू नको परत काय
मावशी नमन आपलं नाट्य नमन आपलं असतं त्या नमन कार्यक्रमामध्ये आई डिझाईन नाट्य नमन मंडळ या मंडळामध्ये मावशीचं पात्र करतो. मला खूप आनंद होतो हे पात्र करताना, कारण की जी माझ्या अंगामध्ये कला आहे ते मी प्रेक्षकांपर्यंत दाखवतो, पोचवतो आणि त्यातूनच तो प्रेक्षकांचा प्रतिसाद, टाळ्यांचा प्रतिसाद जो मला भेटतो, त्यातूनच मी मला माझा कलाकार म्हणून मला आनंद होतो. मला प्रेक्षकांचा जो प्रतिसाद आहे माझ्यासाठी खूप बरं वाटतं. एक नाव घ्या. नाव चांदीच्या ताटात गाजरचा हलवा, चांदीच्या ताटात गाजरचा हलवा. अहो मी शंकरराव, तुमच्या बायकोला घालवा, मग या मावशीला बोलवा. हा प्रथमेश वापरडेकर. आम्ही आई शिवलारी नाट्य नमन मंडळामध्ये शिपाईचे काम करतो. आमचा नंबर नक्की भेट द्या आवर्जून. नमस्कार मंडळी, मी स्वप्नील महादेव. हे कोकणच्या नमनमध्ये आई शिवलारी नाट्य नमन मंडळामध्ये कंसाची शिपाई म्हणजे एक कलाकार म्हणून मला खूप मजा येते. तुम्ही पण या आणि आमचा कार्यक्रम नक्की पहा. धन्यवाद. माझं नाव करिश्मा. मी या नमन मंडळाची जागा. मी आता माझ्या कृष्णाचं नाव घेते. यमुनेच्या तीरी कृष्ण माधुरी पासरी. यमुनेच्या तीरी कृष्ण माधुरी पासरी. आम्ही साऱ्या गवळणी निघालो मधुरे माधुरी. गणपती देवाला लावू कापसाच्या वाती. दुसरी आराध करूया त्याला जीवनानी आईला लावू कापसाच्या वाती. सात रंगाना बळल्या बाई पंजाब कापसाच्या वाती. तिसरी आराध करूया त्याला दत्त गुरुला लावू कापसाच्या वाती. चौथी आराध करूया त्याला चौथी ताकाला लावू कापसाच्या वाती. सात रंगान भरल्या बाई पंचायती लावू कापसा. ढोलक अरे हा तरी बांधतो. टीम आहे. दादा हाय करा. धन्यवाद. सर्वप्रथम मी आपल्या यूट्यूब चॅनलचं आमच्या आई दुधाणी नमन नाट्य मंडळाच्या वतीने मी आपले आभार मानतो. आमचा संपूर्ण कार्यक्रम आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांसमोर दाखवणार आहात. आणि या ठिकाणी मी आपल्या सर्वांना जे जातीवर्ग आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम बघणार आहे त्यांना मी सगळ्यांना विनंती करतो की आमचा हा कार्यक्रम आपण आवडल्यास नक्की त्यांच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्या कार्यक्रमासाठी आवश्यक संपर्क करा. आमचा नंबर आहे 8291527347. हा तुम्हाला भूक लागली माहिती आहे मला. ट्यूब पर्शिया. बाय. सो गाईज 12 वाजलेत. 12 नाही 12:45 झाला आहे. 12:45 झालाय. रस्त्याला खूप मजा कोणी आली पण. नाही.